तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। हिवरखेड येथे मोठा महादेव संस्थानचे प्रांगणात सौ मंगला दीपक तारापुरे व श्रीमती सुनंदाबाई नेरेकर यांच्यातर्फे गजानन विजय ग्रंथाचे पारायण आयोजित केले होते। दिनांक 31 जुलै रोजी अमरावती येथील सुशीलाताई उंबरकर यांचे व्यासपीठ मुखदगीत पाठ असलेल्या नेतृत्वात सकाळी 10 वाजता पारायणाला सुरुवात झाली। प्रथम ओम शांती शाखा आत्मसंतोष भवनच्या संचालिका रश्मी दिदी यांनी व्यासपीठ नेतृत्व सुशीलाताई उंबरकर यांचे औक्षण करून शाखेकडून सत्कार केला। तर गजानन महाराजांचे विजय ग्रंथ पारायण व गणपती कळसाची पूजा अर्चना केली। त्यानंतर वाढदिवस सत्कार मूर्ती श्रीमती सुनंदाबाई नेरेकर यांना निरोगी शक्तिशाली उदंड आयुष्यासाठी शुभाला प्रार्थना करण्यात आली। गजानन विजय पारायणाला महिला वर्गांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। यावेळी ओम शांती शाखेचे साधना डांगे, पार्वती येऊल, मंगलाबाई, मंजुषाताई माधुरी, पल्लवी निंभारेकर, जगदीश नेरेकर, श्रीमती चंदाताई, जान्हवीताई, ज्योत्सनाताई, सोनू येऊल, श्रीमती अढिया, राऊतबाई, संदीप मानकर, बाळासाहेब नेरकर, विनोद मंडवाले इत्यादींनी श्रीमती सुनंदाताई यांना उदंड आयुष्यासाठी गजानन माऊलीला प्रार्थना केली। आयोजक असलेल्या सौ मंगला दीपक तारापुरे यांचे आरतीनंतर गजानन महाराजांचा आवडता महाप्रसाद बेसन भाकरीचं वितरण करण्यात आलं। MCN न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड।